नमस्कार मंडळी. तुम्हाला आदित्य ठाकरे हे लोकलच्या गर्दीत कुठे दिसले का? बसच्या रांगेत उभे असलेले तुम्ही पाहिले आहेत का? किंवा पिशवी घेऊन भाजीपाला घ्यायला आदित्य ठाकरे गेलेत आणि ते भाजीपाला घेत आहेत असं तुम्ही कधी अनुभवलं आहे का? नाही ना? मग आदित्य ठाकरे जे म्हणाले त्याचा अर्थ नेमका काय होतो? एक दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मीडियाशी बोलताना म्हणाले होते की मला अनेक लोक भेटतात आणि ते सांगतात की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आणा, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणा, कारण महायुतीच्या सरकारमध्ये ही लोक अस्वस्थ आहेत, खुश नाहीयेत. आता हे सगळं जाणून घ्यायला आदित्य ठाकरेंनी तुमच्या आमच्यासारखं लोकलच्या गर्दीत मिक्स व्हायला पाहिजे. अगदीच काही नाही तर बसमध्ये जायला पाहिजे, बीएसटीची बस किंवा एसटी मध्ये प्रवास करायला पाहिजे. तर तेही जमत नसेल तर निदान कमीत कमी बाजाररहाट करायला तरी गेलं पाहिजे. तिथे लोक बोलतात, तिथे लोक भेटतात, एकमेकांशी चर्चा करतात. आणि तशी चर्चा जर आदित्य ठाकरे यांच्या बरोबर त्यांनी केली असेल तर आपण हे मान्य करू शकतो की यस, आदित्य ठाकरे यांना खरंच लोक भेटतात आणि तशी मागणी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात पुन्हा आणा अशी मागणी त्यांनी केली असावी. पण आदित्य ठाकरे ठरले ठाकरे घराण्यातले वारस. आणि ठाकरे घराण्यातले वारस म्हणजे अगदी जन्मल्यापासून ते गाडीतून फिरतायत, त्यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, अगदीच बॉडीगार्ड नसले तर पोलीस आहेत. आणि एखादा तरी असा प्रसंग दाखवावं की ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना पूर्व परवानगीशिवाय सर्वसामान्य भेटायला गेलेले आहेत. हा, आदित्य ठाकरे यांना भेटतात. कोण भेटतं? तर आदित्य ठाकरे यांना मिलिंद नार्वेकर भेटत असतील, संजय राऊत भेटत असतील, आदित्य ठाकरे यांना अनिल परब भेटत असतील. आणि ती मंडळी तर सातत्याने सांगणार की हो, महाविकास आघाडीचं सरकार आणा. मुद्दा असा आहे मित्रांनो की आदित्य ठाकरे ज्या वेळेस बोलतात की मला लोक भेटतात आणि ही लोक ही राज्यातल्या महायुती सरकारच्या बद्दल नाराज आहेत, त्यावेळेस आदित्य ठाकरे एकतर खोटं बोलतात किंवा आदित्य ठाकरे हे आपल्याच लोकांना भेटत असतात. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून विकासाची कामं एकदम जोरदार होत आहेत. आणि खरंच जर जनता महायुतीच्या सरकारबद्दल नाराज असती तर ती नाराजी व्यक्त करायला विधानसभा निवडणुकीनंतर अनेक निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, अनेक निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. तिथे या लोकांनी आपला रोष व्यक्त केला नसता का? मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उबाटा सेनेने आपला जीव लावला. त्यासाठी राज्यात उबाटा सेनेचे नेते म्हणजे आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, ते इतर ठिकाणी प्रचारालाही गेले नाहीत. त्यांनी आपली सगळी ताकद ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लावली. काय झालं मित्रांनो? 25 वर्ष जी मुंबई महानगरपालिका उबाटा सेनेच्या ताब्यात होती, ती महानगरपालिका त्यांच्या हातातून निघून गेली. त्यांचा महापौर आला नाही, त्यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली नाही. भाजपला म्हणजेच महायुतीला लोकांनी सत्ता दिली. आता आदित्य ठाकरे हे मुंबईचे आहेत, आपण समजू की आदित्य ठाकरे हे मुंबईच्या बाहेर जात नाहीत किंवा मुंबईतच लोकांचा अंदाज घेत फिरत असतात. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना भेटलेले आणि महायुती बद्दल नाराज असलेली लोक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठे होती? त्यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला का पुन्हा महानगरपालिकेत सत्ता दिली नाही?
मुंबईचं आपण सर्वांनी बघितलं. मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे बाप बेटे बाहेरही गेले नाहीत. इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत म्हणजे नाशिक असेल, औरंगाबाद असेल, तिथे प्रचारही केला नाही. आणि मग या लोकांना म्हणजेच आदित्य ठाकरेंना लोक कुठली भेटली, हाही गंभीर प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आदित्य ठाकरे यांच्याकडे नाहीये. कसं असणार मित्रांनो? कारण आदित्य ठाकरे यांना जी लोक भेटतात, ही लोक एकतर त्यांचीच लोक आहेत, त्यांचेच कार्यकर्ते आहेत, आणि ते कार्यकर्ते काही आदित्य ठाकरे यांना महायुतीचं शासन किंवा सरकार राज्यात चांगलं आहे हे सांगणार नाहीत. ते असंच सांगणार ना की महायुतीचं शासन नको, आम्हाला महाविकास आघाडीचं शासन हवंय. आता मुद्दा असा आहे की याच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला मीडियाने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं होतं. महानगरपालिकेची निवडणूक आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कमी, पण मीडिया लढत होती. आणि मीडिया लढत असताना काय सांगितलं जात होतं? जिंकणार 100%. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे जिंकणार. पुन्हा मुंबईत, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड प्रस्थापित होणार. आणि तेच घोटवलं जात होतं, तेच कानी कपाळी मारलं जात होतं. झालं काय? त्यावेळेसही आदित्य ठाकरे यांनी हे ओळखायला उशीर लावला की मीडिया हा त्यांचा आहे, म्हणजेच महाविकास आघाडीचा आहे. आणि त्यामुळे तो जे बोलतो ते सत्य नाहीये. पण आदित्य ठाकरे हे कधीही सर्वसामान्यांमध्ये मिसळले नाहीत, सर्वसामान्यांमध्ये गेले नाहीत. ती मंडळी काय बोलतायत, त्यांची दुःख काय आहेत, ते त्यांनी कधीच जाणून घेतलं नाही. त्यांच्या दृष्टीने मुंबई आणि मुंबईची नाईट लाईफ हेच महत्वाचं होतं. आणि त्या नाईट लाईफ मध्ये जगत असताना तिथे भेटलेल्या व्यक्ती हे आदित्य ठाकरेंचे गुणगान गाणारच. कारण त्यांच्या दृष्टीने नाईट लाईफ महत्वाचं आहे आणि ते आदित्य ठाकरे यांनी आणलं होतं. त्यांच्या दृष्टीने कथित पर्यावरण महत्वाचं आहे, जे आरे कॉलनीमध्ये वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांची मेट्रो रोखली. सर्वसामान्य मुंबईकराला गर्दीच्या वेळेस त्याच गर्दीतून घरापर्यंत जाण्याची शिक्षा दिली. ती मेट्रो रोखली. आणि ते जेव्हा म्हणतात तेव्हा ते खरं सांगत नाहीत मित्रांनो. ते खरं सांगत नाहीत, ते स्वार्थ बघत असतात. आणि त्या स्वार्थामुळेच आदित्य ठाकरे यांच्याकडे माहिती जात नाही. आणि हेच खरं कारण आहे मित्रांनो. आपण वारंवार निवडणुका का हरतोय? आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होतो महाराष्ट्रात, तो आता 4थ्या-5व्या क्रमांकावर का गेलोय? याचं कारण आदित्य ठाकरे यांना कळत नाहीये. कारण आदित्य ठाकरे हे सर्वसामान्यांना भेटत नाहीयेत. ते मीडियाच्या प्रतिनिधींना भेटतात, ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटतात आणि आपल्या नेत्यांना भेटतात. त्यांच्या माहितीवर मनात मांडे खात असतात. त्याला आपण तरी काय करायचं, सर्वसामान्य जनतेने तरी काय करायचं? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.